सहर्ष स्वागत आहे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर शब्दांच्या जाती. मग शब्दांच्या जाती एकूण किती आहेत सांगा पाहू. शब्दांच्या जाती. मग शब्दांच्या एकूण जाती किती आहेत? 8. त्यापैकी आपण आज पहिली पाहणार आहोत नाम. एकूण 8 जाती आहेत, त्यातील आपण आज नाम पाहणार आहोत व नामाचे पडणारे उपप्रकार देखील पाहणार आहोत. मग नाम म्हणजे काय? मग नामाची व्याख्या काय केली जाईल? चला तर वाक्यात येणाऱ्या शब्दापैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना नाम असे म्हणतात. म्हणजेच नाम म्हणजे काय? प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, काल्पनिक तसेच गुणांची नावे असणाऱ्या नावाला काय म्हणतात तर नाम असे म्हणतात. म्हणजेच प्रत्येक गोष्टीच्या सजीव निर्जीव गोष्टीच्या नावाला नाम असे म्हणतात. मग नामाची व्याख्या लिहून घ्यायची आहे तुम्ही. मग मी उदाहरण देणार आहे तुम्हाला. मग उदाहरणार्थ फूल, फूल, हरी, गोडी, देव, राक्षस, मुलगा. आपण नामाचे उपप्रकार घेणार आहोत व त्या प्रत्येक उपप्रकारावर शेवटी 5 उदाहरणे घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. मग उदाहरणार्थ फूल, हरी, गोडी, देव, राक्षस आणि मुलगा हे काय आहेत तर नामे आहेत. मग प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूंच्या नावाला काय म्हटलं जातं तर नाम असे म्हटलं जातं. मग ह्याच नामाचे उपप्रकार किती पडतात तर 3 उपप्रकार पडतात. मग नामाचे उपप्रकार किती पडतात? नामाचे उपप्रकार 3 पडतात. नामाचे उपप्रकार 3 पडतात. मग कोणते कोणते आहेत सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये. नामाचे उपप्रकार 3 आहेत. पहिला आहे पहा सामान्य नाम, दुसरा उपप्रकार आहे पहा विशेष नाम, तिसरा आहे पहा भाववाचक नाम. मग हे तिन्ही उपप्रकार आपण यांची व्याख्या आणि उदाहरणे यांच्या सहित पाहणार आहोत. मग सामान्य नाम म्हणजे काय तर सामान्य नाम म्हणजे एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे एकाच जातीच्या समान गुणधर्मामुळे वस्तूला जे नाव दिले जातं त्याला काय म्हणतात मग सामान्य नाम. मग ते कसं असतं एकाच जातीच्या समान गुणधर्मामुळे दिले गेलेलं नाव असतं त्याला आपण सामान्य नाम असे म्हणतो. मग सामान्य नामचं आपण उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग उदाहरणार्थ मुलगा. सामान्य म्हणजे काय तर समान गुणधर्म. मग मुलगा म्हटलं की एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख होतो का तर सर्व गट आला. मुलगा म्हटलं की सर्व तिथे असणारे उपस्थित असणारे मुलं आले. एखाद्या विशिष्ट मुलाचा उल्लेख होत नाही. आता आहे पहा लेखनी. याच्यातून ही स्पष्ट एखाद्या विशिष्ट लेखनीचा उल्लेख होतो का तर नाही. समूहाचा
सामान्य नाम हे काय आहे तर समूहाला दिलं गेलेलं नाव आहे, समूहवाचक नाम म्हटलं तरी चालेल. मग आता लेखणी घर. घर घर म्हटलं की सर्वच घरे येतात, एखादं विशिष्ट घर येतं का तर नाही, म्हणून हे काय आहे मग सामान्य नाम आहे. तसेच शाळा. शाळा शाळा हे देखील काय आहे मग सामान्य नामच आहे. विशिष्ट शाळेचा उल्लेख होतो का तर नाही, सगळ्या समूहाला दिले गेलेलं नाव आहे शाळा. आता सामान्य नाम लक्षात आलं का? मग तुमच्या सामान्य नाम लक्षात आलं असेल तर आपण आता दुसरा उपप्रकार पाहणार आहोत नामाचा. दुसरा उपप्रकार कोणता आहे पहा, विशेष नाम. याच्या नावातच याची व्याख्या आहे पहा, विशेष. विशेष नाम म्हणजे विशिष्ट व्यक्तीच्या असो, प्राण्याच्या असो, सजीव असो, निर्जीव असो, याच्या विशिष्ट वस्तूचा उल्लेख होतो किंवा विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख होतो, त्याला काय म्हणतात तर विशेष नाम असे म्हणतात. विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो. कसा होतो? विशिष्ट. विशिष्ट म्हणजे त्याच व्यक्तीचा, त्याच वस्तूचा उल्लेख होतो. मग उदाहरण घेऊया म्हणजे लक्षात येईल तुमच्या. मग उदाहरणार्थ सांगा पाहू विशेष नामाची उदाहरणे. विशेष नामाची उदाहरणे काय आहेत मग? विशेष नाम रामा, हरी, हिमालय. आपण आता याच्यावरती 5-5 उदाहरणे देखील घेणार आहोत. आशा, गंगा, भारत, सह्याद्री, हे काय आहेत तर विशिष्ट म्हणजेच विशेष नामे आहेत. म्हणजे विशिष्ट गोष्टीचा, विशिष्ट प्राण्याचा किंवा विशिष्ट वस्तूचाच बोध होतो, त्याला आपण काय म्हणतो तर विशेष नाम असे म्हणतो. आता आपण पाहणार आहोत नामाचा तिसरा उपप्रकार. मग नामाचा तिसरा उपप्रकार कोणता आहे बरं? भाववाचक नाम. भाववाचक नाम. आता याची व्याख्या सुद्धा याच्या नावातच आहे पहा. ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण, धर्म, भाव याचा बोध होतो त्यास काय म्हणतात तर भाववाचक नाम असे म्हणतात. तसेच भाववाचक नामामध्ये वस्तूतील किंवा व्यक्तीतील गुण, दोष, भावना किंवा स्थिती देखील दर्शविल्या जातात. गुणही दर्शवले जातात तसेच दोषही दर्शवले जातात. मग भाववाचक नाम म्हणजे काय? गुण, धर्म, त्या वस्तूतील किंवा त्या व्यक्तीतील गुण, धर्म, दोष, भावना किंवा स्थिती दर्शविल्या जातात. मग उदाहरण घेऊया. धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, गरिबी, श्रीमंती, गुलामगिरी. हे काय आहेत तर भाववाचक नामे आहेत. आणखी भाववाचक नामे असू शकतात. मग आता आपण काय करणार आहोत तर नामाचे उपप्रकार 3 आहेत, तर त्या तीनही नामाच्या उपप्रकारावरती आपण 5-5 उदाहरणे घेणार आहोत.
आणि त्याच्यातून तुम्हाला सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम हे ओळखायचं आहे. चला तर पहिलं उदाहरण आहे पहा. तो मुलगा रोज शाळेत जातो. रोज शाळेत जातो. चला याच्यातील सामान्य नाम ओळखायचं आहे तुम्हाला. सामान्य नाम ओळखा पाहू आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर टाइप करा. याच्यातील सामान्य नाम कोणतं आहे मग? मुलगा. मुलगा हे काय आहे? सामान्य नाम आहे. तसेच शाळेत देखील काय आहे? सामान्य नाम आहे. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. दुसरं उदाहरण आहे पहा. मी बाजारात गेलो आणि पुस्तक विकत घेतले. मी बाजारात गेलो आणि पुस्तक विकत घेतले. आता या वाक्यातील सामान्य नामे सांगायची आहेत तुम्हाला. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर टाइप करायचं आहे तुम्हाला. आणि या वाक्यातील सामान्य नामे आहेत पहा. बाजारात सामान्य नाम म्हणजे काय? तर सर्व समूहाला दिलं गेलेलं नाव म्हणून बाजारात. आणि पुस्तक, विशिष्ट प्रकारचं पुस्तक इथे उल्लेख केलेला आहे का? गणिताचं, मराठीचं असं नाहीये. मग पुस्तक, त्यामुळे समूह आला, त्यामुळे पुस्तक आणि बाजारात हे काय झाली? सामान्य नामे झाली. आता आपण तिसरं उदाहरण घेऊया. ते शहर खूप सुंदर आहे. ते शहर खूप सुंदर आहे. सांगा पाहू याच्यातील सामान्य नाम कोणतं आहे मग? कमेंट बॉक्स मध्ये उत्तर नक्कीच टाइप करा. ते शहर खूप सुंदर आहे. याच्यातील सामान्य नाम ओळखायचं आहे तुम्हाला. आणि शहर हे काय आहे? सामान्य नाम आहे. कोणतं शहर इथं त्याबद्दल स्पष्ट उल्लेख केला गेलेला आहे का? कोणतं शहर ते? औरंगाबाद, मुंबई, पुणे असं काय दिलं गेलेलं आहे का? तर नाही. ते शहर. मग कोणतं शहर? तर ते गटाला दिलं गेलेलं, समूहाला दिलं गेलेलं नाव आहे, त्यामुळे हे सामान्य नाम आहे. पुढील आहे पहा प्रश्न चौथा. प्रश्न आहे वाक्य आहे चौथं. नदीच्या काठी झाडं आहेत. नदीच्या काठी झाडं आहेत. या वाक्यातील सामान्य नाम कोणते कोणते आहेत सांगा पाहू. कमेंट मध्ये टाइप करून नंतर चेक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला किती येतं किंवा काय चुकतं हे समजणार आहे. नदीच्या काठी झाडं आहेत. मग या वाक्यातील सामान्य नाम सांगा. नदी, झाडं. झाडं हे पण काय आहे? सामान्य नाम आहे. विशिष्ट झाडाचा उल्लेख होतो का? तर नाही. समूहाला दिलं गेलेलं नाव आहे. आणि नदी हे देखील, त्याच्यात विशिष्ट नदीचा उल्लेख केला गेलेला आहे का? गंगा, यमुना, गोदावरी असा नदीचा उल्लेख केलेला नसल्यामुळे नदी हे देखील काय आहे? सामान्य नाम आहे. आता आपण पाचवं उदाहरण घेणार आहोत. पाचवं उदाहरण आहे पहा. तो माणूस खूप हुशार आहे. तो माणूस खूप हुशार आहे. या वाक्यातील देखील तुम्हाला सामान्य नामच ओळखायचं आहे. मग सांगा पाहू सामान्य नाम कोणतं आहे याच्यातील ते? तो माणूस खूप हुशार आहे. माणूस हे काय झालं? सामान्य नाम झालं, कारण की समूहाला दिलं गेलेलं नाव आहे. वाटलंच तर उदाहरण तुमच्या वहीवरती लिहून काढा. अशी अंडरलाईन करून ठेवा कोणतं सामान्य नाम आहे ते.
आता आपण पुढील उपप्रकार आहेत विशेष नाम, त्याची उदाहरणे घेणार आहोत 5. विशेष नाम. विशेष नाम, त्याची उदाहरणे घेणार आहोत पहा आपण 5 आता. मग पहिलं उदाहरण आहे पहा, रामदास एक चांगला माणूस आहे. रामदास एक चांगला माणूस आहे. ओळखा पाहू याच्यातील विशेष नाम. कोणतं येईल याच्यातील विशेष नाम? कमेंट मध्ये नक्की टाइप करा. रामदास एक चांगला माणूस आहे. मग विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा ज्या नावाने बोध होतो त्याला काय म्हणतात? तर विशेष नाम असे म्हणतात. रामदास हे काय झालं? मग विशेष नाम झालं. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. सचिन क्रिकेटचा देव मानला जातो. सचिन क्रिकेटचा देव मानला जातो. याच्यातील देखील तुम्हाला काय करायचं आहे? तर विशेष नाम ओळखायचं आहे. मग दुसरं उदाहरण आहे सचिन क्रिकेटचा देव मानला जातो. याच्यातील विशेष नाम कोणतं आहे? विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख होतो. आणि क्रिकेट म्हटलं की विशिष्ट खेळाचा उल्लेख आहे, त्यामुळे हे दोन्ही काय झाले? विशेष नामे झाली. आता आपण तिसरं उदाहरण घेणार आहोत. तिसरं उदाहरण आहे पहा, सह्याद्रीच्या रांगा खूप सुंदर आहेत. सह्याद्रीच्या रांगा खूप सुंदर आहेत. सांगा पाहू या वाक्यातील विशेष नाम कोणतं आहे? मग सह्याद्रीच्या म्हणजे काय? विशिष्ट पर्वताचा उल्लेख आहे, त्यामुळे विशिष्ट म्हणून विशेष नाम. चौथा वाक्य आहे पहा, उदाहरण आहे, भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. आता याच्यातील विशेष नाम ओळखायचं आहे. सांगा पाहू. भारत हे काय आहे? मग विशेष नाम आहे. आता आपण पाहूया 5वं उदाहरण. राधा खूप हुशार मुलगी आहे. या वाक्यातील देखील तुम्हाला विशेष नाम ओळखायचं आहे. मग कोणतं आहे पहा विशेष नाम? मुलगी असेल का? तर नाही, कारण ते सामान्य नाम आहे. राधा हे काय आहे? विशेष नाम आहे. विशेष नाम म्हणजे काय समजलं असेल तर आता आपण पुढील पाहणार आहोत पहा, भाववाचक नामाची 5 उदाहरणे. भाववाचक नामाची 5 उदाहरणे घेणार आहोत आपण. भाववाचक नाम. पहिलं उदाहरण आहे पहा, या वाक्यातील भाववाचक नाम ओळखायचं आहे. याच्यासाठी व्याख्या पाठ पाहिजे. शौर्य हे पराक्रमी राजाचे वैशिष्ट्य होते. सांगा पाहू मग या वाक्यातील भाववाचक नाम.
भाववाचक नाम काय आहे? शौर्य. शौर्य हे काय आहे? भाववाचक नाम आहे. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. बालपण ही जीवनातील एक सुंदर आठवण आहे. आठवण आहे. या वाक्यातील सांगा मग भाववाचक. भाववाचक म्हणजेच काय? तर भावना, गुण, धर्म हे व्यक्त केलं जातं त्या शब्दातून. मग बालपण, बालपण ही काय आहे? लहानपणीची अवस्था आहे, त्यामुळे बालपण हे काय आहे? भाववाचक नाम आहे. तिसरं उदाहरण आहे पहा, प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा धर्म आहे. सांगा पाहू या वाक्यातील भाववाचक नाम काय आहे ते? मग कमेंट मध्ये नक्की टाइप करा. तर प्रामाणिकपणा, प्रामाणिकपणा हे काय आहे? मग भाववाचक नाम आहे. पुढील आहे पहा चौथं उदाहरण, तिच्या बोलण्यातील माधुर्य. तिच्या बोलण्यातील माधुर्य सर्वांना आवडते. सर्वांना आवडते. या वाक्यातील भाववाचक नाम कोणतं आहे? मग माधुर्य म्हणजेच काय? गोडवा. पुढील आहे पहा शेवटचं वाक्य आपलं, तो माणूस गरिबीतही समाधानी होता. तो माणूस गरिबीतही समाधानी होता. मग या वाक्यातील भाववाचक नाम आहे पहा गरिबीतही, म्हणजे गरिबीचा गुण दर्शवत आहे. मग आपली भाववाचक नामाची व्याख्याच काय आहे? व्यक्तीचा गुण दर्शवत असेल त्याला आपण काय म्हणतो? भाववाचक नाम असे म्हणतो. मग गरिबी हे देखील काय झालं? मग गरिबीचा गुण दर्शवत आहे, त्यामुळे भाववाचक नाम झालं. तशी श्रीमंतीचा गुण दर्शवत आहे, त्यामुळे ते देखील भाववाचकच नाम आहे. मग तुम्हाला शब्दांच्या जातीमधील नाम, त्याचे पडणारे उपप्रकार 3, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम हे जर समजले असतील तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा व तसेच चॅनलला जर आणखीन तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा व तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया अशाच नेक्स्ट लेक्चर मध्ये.